असीम ट्रेडर्स मधील चोरीचा झाला पर्दाफाश. अल्पवयी मुलांनी व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे घटनेला दिला अंजाम. नमस्कार, मी प्रिया पाठक. आपण बघताय G26 लाईव्ह. मागच्या काही दिवसापासून कामठी शहरात चोरी, घरफोडी व दुकानाचे शटर फोडीचे प्रमाण वाढले आहेत. बालाजी कॉलनी रनाळा येथील बिल्डिंग मटेरियल दुकानामध्ये चोरीचा प्रकार घडला. नवीन कामठी पोलिसांनी या चोरीचा पर्दाफाश केला. आरोपी शिवांग नितीन फायला 2 दिवसाची पोलीस कोठडी तर अल्पवयी मुलांना सूचना पत्र देऊन सोडवण्यात आले. पोलीस ठाणे नवीन कामठी हद्दीमध्ये कळमना रोडवर मागील आठवड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दुकानं फोडून रक्कम चोरी करण्याच्या घटना घडल्या होत्या. त्या अनुषंगाने आमचे डीबीच्या पथकाने सखोल तपास करून आणि तांत्रिक विश्लेषण करून कळमना हद्दीमधून 3 आरोपींना ताब्यात घेतलं काल. आणि त्यांच्याकडून आम्ही त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी दुकानं फोडल्याची कबुली दिली. त्यांनी शहरामध्ये साधारणतः 15 दुकाने फोडल्याची ती कबुली देत आहेत. पोलीस ठाणे कळमना, पाचपावले, यशोधरा आणि पारडी हद्दीमध्ये त्यांनी दुकानं फोडून त्या ठिकाणाहून मुद्देमाल त्यांनी चोरी केलेला आहे. तर त्यामध्ये तपासामध्ये आमचे शिवांग नितीन फाय हा एक आरोपी आहे. त्याच्यासोबत 2 विधी संघर्षग्रस्त बालक आहेत. त्यांना आम्ही बाल कल्याण समितीकडे त्यांना पुढील कारवाईसाठी आम्ही प्रोड्यूस केलेला आहे. आणि त्याचबरोबर आमच्याकडे एक घरफोडीच्या घटनामध्ये आम्हाला एक वाढ दिसून आली होती. काही ठिकाणी घरफोडीच्या घटना घडत होत्या. त्या अनुषंगाने आम्ही काही पेट्रोलिंग लावली होती. 3 तपास पथके आम्ही निर्माण केली होती. आमच्या एका तपास पथकाने रात्रीच्या वेळी ट्रॅप लावून 2 आरोपींना ताब्यात घेतलं. 3 आरोपी होते ऍक्च्युली. तर एक तो पळून गेला. त्याच्यामध्ये जे 2 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत, गुरुप्रीत सिंग भाटिया, यशोधरा नगर हद्दीमध्ये तो राहतो. दुसरा आहे मोहम्मद मिराज मोहम्मद सलीम अन्सारी, तोही यशोधरा नगर हद्दीमध्ये राहतो. यामध्ये जो आहे गुरुप्रीत सिंग भाटिया याच्यावर घरफोडीचे आणि भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. तोही सराईत गुन्हेगार आहे. बाहेर हद्दीमध्ये मधून येऊन तो या ठिकाणी घरफोड्या हे करत होते आणि त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. एका गुन्ह्यामध्ये आम्ही त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करीत आहोत. आजच त्यांना आम्ही माननीय कोर्टासमक्ष प्रोड्यूस केलं होतं दोन्ही गुन्ह्यामधील आरोपींना. तर माननीय कोर्टाने 26 तारखेपर्यंत त्यांना PCR दिलेला आहे. यामध्ये आमच्या घरफोडीच्या आणि जे दुकानं फोडलेले आहेत त्या घटना बऱ्याचशा गुन्हे उघडकीस होणार आहेत. त्याचबरोबर आम्ही 68,000चा मुद्देमाल त्यांनी चोरी करण्यासाठी जे वाहन वापरलं होतं आणि कॅश आणि मोबाईल असा सध्या तर जप्त केलेला आहे आणि उर्वरित मालही आम्ही त्यांच्याकडून जप्त करीत आहोत. मला एक प्राथमिक माहिती अशी मिळालेली आहे की ते गांजाचं त्यांना व्यसन आहे. ते आरोपी काही जास्त मोठे नाहीत, 19 वर्षाचे, 20-19-21 वर्षाचे. तर ते आम्ही पुढील गांजा कुठून आणत होते आणि त्या गांजासाठी लागणाऱ्या जो खर्च होता तो भागवण्यासाठी ते ह्या अशा कृत्य करत होते का, या बाबतीत आम्ही तपास करत आहोत. आणि हा संपूर्ण हा जो तपास आहे त्यामध्ये आमचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जे तपास करतात आहेत सचिन यादव, ASI बिरजू चंद उईके, हेड कॉन्स्टेबल नरेश खरकबान, नसीम अन्सारी, राहुल वाघमारे, नितेश नवघडे यांनी ही कामगिरी केलेली आहे. माननीय पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल आणि नॉर्थ रिजन सर राजेंद्र दाभाडे, DCP निकेतन कदम, ACP अंकुश केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी कामगिरी केलेली आहे.